सोमवारची शिवमुठीची कथा. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपार करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाड फडकं, राहायला गुरांचं बोळं दिलं. गुराख्यांचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवमूठ वाहतो. यानं काय होतं? भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळ होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय गं बायांनो, वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय म्हणतात? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावाने पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासूसर्याला दिरा भावा, नणंद जावा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. काही खाऊ नये. दिवसा निंजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावे. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेलपत्र वाहावे आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जवस किंवा आणि 5व्या पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावानं पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा नंदवांना उष्टमासनं पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावाने पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासूसा सर्यान धीरा भावा, नणंदा जावा, भत्रारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊन लागली. घराची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकूट पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले. करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यांसोबत वर्तमान देऊळ सुवर्णाचे झालं. रत्नजडिताचे खांब झाले. महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासूसूर्या दिरा भावा, नणंद जावा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने घालायला दिले. खुंटीवर पालोट ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यानंतर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोट देवळी राहिलं. देवाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंडी आहे.
वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटी व पांगोट आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हांना हो. ही 60 उत्तरांची कहाणी. पाचा उत्तरी सुफल संपन्न. कथा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ही कथा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. असंच आपल्या चॅनलवर सपोर्ट राहू. भेटूया पुन्हा आता एका नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या नवीन विविध कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.